कळेल। याच्यामध्ये बघा या ठिकाणी वी हॅव नो राईट टू डिस्ट्रॉय द डायव्हर्सिटी सिम्पली, साध्या भाषेमध्ये असं म्हटलं जातं, दुसऱ्याचं नुकसान करू नये। झाडाची तुम्ही कत्तल करू लागला, कोणत्या प्राण्याला मारू लागला विनाकारण, काय संबंध आहे तुमचा, कशासाठी तुम्ही त्याची हानी करू लागला, बरोबर असा त्याचा। बिकॉज वी शेअर द अर्थ विथ देम, पृथ्वी हे यांच्या सगळ्यांच्या बरोबर मिळून आहे, बरोबर असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी। ऑल लिव्हिंग बिईंग हॅव इक्वल राईट टू सर्वाइव्ह, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे। मी म्हणू नये कधी, लक्षात आलं? मी म्हणत असाल, बाकी सगळे नाही राहिला, तुम्ही एकटेच राहिलात पृथ्वीवर, काय करणार घेऊन? जगातला सगळा पैसा, सोनं नाणं, सगळे हिरे, तुम्हाला काय काय नाही ते मौल्यवान वस्तू देऊन टाकू, तुम्ही एकटेच काय करणार त्याला घेऊन? कोणाबरोबर व्यवहार करणार? ते पैसे कुणाला देणार? सोनं कुणाला देणार? हिरे जोरे जे काही असेल त्या ठिकाणी कुणाला देणार? काय करणार? त्याची किंमत माती मोल आहे। समज में आ गई बात? म्हणून या ठिकाणी काय म्हणलं आहे? ऑल लिव्हिंग बिईंग हॅव इक्वल राईट टू सर्वाइव्ह, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नोन प्रोस्पेक्टिव्ह इकॉनॉमिक यूज। इररिस्पेक्टिव्ह म्हणजे दुसऱ्यांची पर्वा न करता जर तुम्ही त्या ठिकाणी काय संभाव्य जर असं त्या ठिकाणी तसा जर यूज जर केला, असा तर इकॉनॉमिकली यूज, बरोबर आहे। त्याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? म्हणून हे आपल्याला सर्वांना जगण्याचा अधिकार आहे असं समजायला पाहिजे। विनाकारण कोणाचीही कत्तल करू नये, विनाकारण कोणाची हानी होऊ नये, लक्षात आलं? विनाकारण सर्व सजीवामध्ये जिवंतपणा आहे। सर्व सजीव जेवढा मोठा असेल त्याच्यात जीव आहे, छोटा जरी असला तर त्याच्यात जीव आहे, लक्षात आलं? फक्त आपल्याला लहान असेल तर त्याचं लहान असलेलं जीव जाणवत नाही असा त्याचा अर्थ आहे। पण कधी कधी आपल्याला जर धोका त्याच्यापासून असेल तर आपण त्याला मारतो। लहानात लहान जीव म्हणलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हायरस, कोरोना व्हायरस जगू देतो का आपण त्याला? त्यानं आता सध्या म्हणालं आहे, या मानवावर मला राज्य गाजवायचं, यांना संपवून त्यांच्यावर विजय मिळवून सगळ्यांना दाखवून देणार आहे। हे मस्तीत आलेली सगळी माणसं, दुसरे प्राणी वनस्पती अजिबात नाही, स्वतःला मी म्हणणारे होते, आता कसं पळता भुई थोडी हुलेले त्यांना, बरोबर आहे। लस घे, हे घे, ते घे, जगाचा कोणताही कानाकोपरा आज शिल्लक राहिलेला नाही। तुम्हाला दिसत तर नाही, पण तुमचा नायनाट करण्याच्या प्रयत्नात आहे, लक्षात घ्या। तुम्ही म्हणता मी लय बहादर आहे, मी त्याला बंदुकीनं मार, मी चाकूनं मार, मी तलवार, कोणाला मारणार आहे? दिसलास तर मार, असा शत्रू छुपा आहे, तुम्हाला दिसत सुद्धा नाही। बंदुकाना, तोफाना, काय नाही ते भले भले मोठमोठे शस्त्रांना तुम्ही, लक्षात आलं? त्यांना म्हणतं काय करायचं करून घे, तुझा तर नायनाट केल्याशिवाय मानवा, तुझा तर नाश केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी आजची परिस्थिती आली, बरोबर आहे का? भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही, मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही, देशाच्या प्रधानमंत्रीलाही माहीत नाही, मुख्यमंत्र्याला सुद्धा माहीत नाही, उच्च पदस्थ व्यक्तीला सुद्धा माहीत नाही। का? रोग किती वाढेल त्याच्यावर अवलंबून आहे, सगळे डिसिजन त्याच्यावर घेतात। आलं लक्षात? मला लोक म्हणतात, सर लॉकडाऊन लगेगा क्या? अरे मी म्हणलं का, मला काय ते काय त्या व्हायरसनं मला सांगून गेलंय का? मी म्हणलं देशाच्या प्रधानमंत्रीला सुद्धा सांगता येत नाही का, त्याला काय सुख आहे का, त्याला आनंद आहे का लॉकडाऊन करायला, मुख्यमंत्र्याला, प्रधानमंत्र्याला? नाही। रोगांची संख्या जर वाढली, रोगाचा प्रादुर्भाव जर वाढला पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, बरोबर आहे, त्यावेळेस आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही असा जातात। चला पुढे बघा, इंटरनेट माय फ्रेंड, विजिट द www, go to organization in to find out the information about the various efforts for the biodiversity conservation in Maharashtra. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये काय काय आपण बायोडायव्हर्सिटी संवर्धनासाठी काय प्रयत्न केलेले आहेत तर ते इंटरनेटवरून जाऊन बघा,
त्यावेळेस तुम्हाला खूप माहिती मिळेल असा त्याचा अर्थ आहे. मग ओके, त्याच्यानंतर आता बघा, हाऊ डू वी कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. जैविक संवर्धन आपण कसं करायला पाहिजे, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे त्या ठिकाणी. काय म्हणतो या ठिकाणी, कन्झर्वेशन मीन्स सस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. सस्टेनेबल म्हणजे आपल्याला उपयोगी असलेले, टिकाऊ असलेले त्यांचं संवर्धन करा, बरोबर आहे. ऑक्सिजन नाही मिळालं तर कसं होते, मरूनच जाते. पाणी नाही मिळालं तर कसं होते, मरतेच. सूर्य जर उगवला नाही, सूर्याचा प्रकाश नाही मिळाला तर कसं होते, हाल विचारू नका, बरोबर आहे. एक नाही, पाऊस नाही पडला तर काय होते, ऊन नाही पडलं तर काय होते. हे नैसर्गिक साधन संपत्ति है, ये कुदरती देन है इंसान को, बराबर है. ये इंसान के हाथ की बात नहीं है. सूरज निकलना और डूबना, सूरज के पास से रोशनी मिलना और सूरज खामोश हो जाना, बराबर है. हवा, पानी, बारिश जो भी कोई मिलती है, ऑक्सीजन, ये तुम्हारे हमारे बस की बात नहीं है. ये तुमको मिली है, आपलं विज्ञान सांगतो हे नैसर्गिक साधन संपत्ती आहे, याची जपणूक करा. पाणी स्वच्छ असू द्या, प्रदूषित होऊ देऊ नका. हवा स्वच्छ असू द्या, प्रदूषित होऊ देऊ नका. अन्न सुद्धा चांगलं असू द्या, प्रदूषित होऊ देऊ नका. अशा प्रकारचे त्या ठिकाणी काय आहेत, संदर्भ आहेत, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय म्हणताय, हाऊ डू वी कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. कन्झर्वेशन मीन्स सस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. There are two main types of conservation strategy. बघा, संवर्धनाच्या दोन अशा प्रकारचे त्या ठिकाणी काय आहेत, स्ट्रॅटेजी आहेत, बरोबर आहे. इन सिटू कन्झर्वेशन, इन सिटू म्हणजे नैसर्गिक अवस्थेमध्ये असणारे साधन संपत्ती, बरोबर आहे. नैसर्गिक आहेत, जंगल आहे, नैसर्गिक आहे, आपल्याला मिळालं. समुद्र आहे, पाणी आहे, नैसर्गिक आहे. हवा आहे, हे नैसर्गिक आहे, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी काय, आपण मात्र मानव मात्र ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून सगळं खराब करू राहिलं. पाण्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण हे मानव निर्मित समस्या आहे. मानवानं तयार केलेली, नैसर्गिक नाही. निसर्गानं सगळं बॅलन्स केले. निसर्गानं या पृथ्वी तलावर माणसामध्ये स्त्री पुरुष समानता बरोबर केलेले हो. बदमाश माणसं इम्बॅलन्स करतायत, इम्बॅलन्स. लक्षात आलं काय म्हणतो, पुरुषांची संख्या जास्त, स्त्रियांची संख्या कमी. कशामुळे इम्बॅलन्स व्हायला आहे, ही विकृती निसर्गानं केलेली नाही. निसर्गानं तुम्हाला सगळं सुव्यवस्थित दिलेलं आहे. निसर्गातल्या प्रत्येक वस्तू ज्या त्या ठिकाणी सुव्यवस्थित आहे. माणसाचा इंटरफेअर होऊन सगळं बिघडवलं आहे आणि सुधारण्याची सुद्धा तयारी नाही. लक्षात आलं का म्हणतो, आपलं घरातलं घाण जर असेल तर आपण बाजूच्या शेजाराच्या त्याच्या कुंपणामध्ये टाकतो आपण, बरोबर आहे. स्वच्छता काही आपलं स्वच्छ करून, आपलं स्वच्छ, दुसऱ्याचं काही का असेना. पण लक्षात घे, तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, त्या शेजाराला कळत नाही अशातला भाग नाही, जरूर कळते. हे कचरा कोण टाकला असेल आमच्या घरातलं, ते घरासमोर, आमच्या अंगणासमोर, त्यानं म्हणतंय बदमाश बाजूचंच आहे हो, दुसरं कोणी करू शकत नाही. कळते. आपण आपल्या घरातलं साफ करत करत परिसर थोडं बाजूचंही जर आपण जर केलं तर ते बाजूचं सुद्धा म्हणतात, नाही हो देव माणसं येतो, तिथलं आपलं स्वच्छ करत करत दुसऱ्याचंही करतात, काळजी घेतात. थोडं तरी करावं म्हणतात, थोडं तरी. जास्त असं मी म्हणत नाही. आपल्या घरात अंधार ठेवून दुसऱ्याच्या घरात उजेड करा असं मी म्हणणार नाही. आपल्या घरात उजेड करत करत दुसऱ्यांच्या सुद्धा घरामध्ये प्रकाश निर्माण व्हावा, तरच ही पृथ्वी जगू शकेल. प्रकाशामुळे नाही, प्रत्येक कामामध्ये. लक्षात आलं काय म्हणतो, तर हीच यालाच म्हणतात माणुसकी. माणसाने माणसासाठी हे प्रयत्न करणे. चला, त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा, इन्स्टिट्यूट कन्झर्वेशन. इन्स्टिट्यूट म्हणजे स्थानिक नैसर्गिक असणारे, स्वाभाविक अवस्थेत असणारं संवर्धन. त्याचं प्रोटेक्शन ऑफ एन ऑर्गॅनिझम विल ऑटोमॅटिकली टेक्स प्लेस. त्याचं संवर्धन ऑटोमॅटिकली निसर्गता होत असतं. जंगलामध्ये मोठमोठी झाडं आहेत, तुम्ही लावलाव का कधी? तुमची ऐपत आहे का तेवढी लावायची? तुम्ही म्हणजे मानवाची म्हणतो बरं, नाहीतर म्हणताल सर मलाच म्हणून आलेत, बरं आहे उगीच उगा ऐकून घेऊ लागले म्हणून ऐकून घेऊ लागले म्हणजे नाही तर बरोबर, नाही तर मला जमणार होतं सर. नाही ना, नाही. हां, चला काय हरकत नाही. ओके
पुढे बघा या ठिकाणी, इफ इट्स नॅचरल हॅबिटॅट इज प्रोटेक्टेड, नैसर्गिक हॅबिटॅट जे मिळणार आहे ते सुरक्षित केलं जातं. फॉर एक्झाम्पल, अनाउन्सिंग द खाना फॉरेस्ट ॲज ए टायगर रिझर्व. अनाउन्सिंग केलेलं आहे इथं, काय म्हणून त्या ठिकाणी तो फॉरेस्टमध्ये टायगरचं संवर्धन केलं जात आहे. बरोबर आहे, टायगरसाठी जंगल सुरक्षित केलं गेलेलं. का? नाहीतर माणसांनी एवढा मोठा टायगर आपल्यापेक्षा भयानक असलेलं आहे, त्याची हत्या करून, त्याची पकड करून त्याला ठार मारून त्याचे सुद्धा काय गैरमार्गाने विक्री केली जाते किंवा त्याचं त्या ठिकाणी विल्हेवाट लावलं जातं, त्याला मारलं जातं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्यासाठी संवर्धन केलं गेलेलं आहे. दिस इज कॉल्ड इन सिटू कन्झर्वेशन. यालाच म्हणतात जे ज्या ठिकाणी आहेत त्याचं संगोपन ठेवणे. बरोबर आहे. आपल्या शिराडोंच्या परिसरामध्ये एखादा वाघ आहे म्हणलं तर संवर्धन करतो का? नाही नाही, जंगलात त्याला पाठवा, जंगलात पाठवून द्या. बरं जंगलात तरी ठेवा त्याला व्यवस्थित, आम्हाला खाईल ते. बरोबर आहे. त्यानं तुमच्या गावात येत नाही, तुम्ही मात्र जाता त्यांच्या जंगलामध्ये, त्यांच्या घरात जाता. जंगल त्यांचं घर आहे. हे मानवी स्वभाव लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी, दिस इज द मोस्ट अप्रोप्रिएट मेथड फॉर कन्झर्वेशन. हे इन सिटू कन्झर्वेशन हे जे आहे हे अतिशय चांगली पद्धत आहे जैविक संवर्धन करण्यासाठी. जिथे तिथे आहे तिथे. बरोबर आहे. आज मोठमोठे जे काही अभयारण्य आहेत, जंगल मोठमोठे आहेत, शासनानं त्याला बंदिस्त केलेलं आहे. झाड तोडायला परवानगी नाही. मग त्याच्यानंतर आणखीन खूप मोठे ट्रक ते झाडं तोडून जातात गाड्यामध्ये, ट्रॅक्टरमध्ये भरून, बघत असाल तुम्ही. खूपच. पण कुणी काही म्हणणार, हे कुठलं आलं हो, कुठलं तोडला तुम्ही? आणि जर एखादं विचारलं तुला काय करायचं आहे, बस त्यांना शांत होते, ठीक आहे जावा. पण प्रेमानंच तोडू नका व झाडांना, कुणी असं म्हणणार नाही. झाडं आपल्याला खूप काही देतात. लक्षात आलं? खूप काही देतात. आता त्याचं विश्लेषण मी करत बसत नाही, हे तुम्हाला माहीत आहे, याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. इट इज नथिंग बट कन्झर्वेशन ॲट होम. कन्झर्वेशन ऑफ त्यांचं घराचं संवर्धन केल्यासारखं आहे ते. अराउंड द 34 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. हॉटस्पॉट म्हणजे असा भाग ज्याची घनता विविध जीवाने भरलेली आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी कसं आहे, त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी त्याचा जो भाग आहे विविध त्या ठिकाणी जीवाने तो भरलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांची संख्या खूप अशा प्रमाणामध्ये झालेली आहे. हॉटस्पॉट्स हॅव बीन आयडेंटिफाय बाय द कन्झर्वेशनिस्ट. कन्झर्वेशनिस्ट म्हणजे जैविक संवर्धनाचा अभ्यास करणारे किंवा त्याची काळजी घेणारे लोकांना. NIST म्हणले की त्याचे ते तज्ज्ञ झाले, असा त्याचा अर्थ आहे. दीज आर द रिझन विथ हाय स्पेसिस रिचनेस ॲज वेल ॲज डेन्सिटी. ते हॉटस्पॉटचं ही व्याख्या झाली. काय आहे या ठिकाणी बघा हॉटस्पॉटची. हॉटस्पॉट म्हणजे काय, त्याच्यामध्ये असा भाग विथ हाय स्पेसिस रिचनेस, खूप अशा प्रकारच्या जाती आहेत त्या ठिकाणी. बरोबर आहे. खूप प्राणी आणि वनस्पतींच्या जाती आहेत. हा रिक्स आहे. ॲज वेल ॲज डेन्सिटी, घनता त्यांची खूप व्यापलेली आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ती स्टेजला म्हणतात. दीज एरिया नीड टू बी प्रोटेक्टेड स्ट्रॅटेजिकली. बघा हे एरिया सुद्धा आपल्याला सुरक्षित करता आला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. बाय सेटिंग लेजिस्लेटिव्ह मेजर्स. लेजिस्लेटिव्ह मेजर्स म्हणजे कायदेविषयक, बरोबर, रूल्स फॉलो करून. बरोबर आहे. कुणीही जर तोडत असेल जंगलातलं काही वस्तू घेऊन यायला आपल्याला परवानगी नाही. जर घेऊन आलात तर आपल्याला त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई होते. लक्षात आलं काय म्हणतो. इव्हन हरिण जर असेल तर त्याला मारण्याची परवानगी नाही. आपल्या भागामध्ये सुद्धा नाही. राजस्थानमध्ये तर आपल्यापेक्षा जास्त भयानक मोठा कायदा आहे त्याच्या संदर्भामध्ये. बरोबर. मात्र हरणांची संख्या आता आपल्याकडे जास्त होऊन तुला शेतकऱ्यांना तर असूल आल्या. आता शेतकऱ्यांचं पिकच येऊ दे ना तिने, कारण त्यांना कोणी मारणं त्यांना कोणी खाणं हा एक प्रॉब्लेम नंतर निर्माण होतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर ते शासन बघेल त्याचा काय प्रॉब्लेम. दीज आर नीड टू बी प्रोटेक्टेड स्ट्रॅटेजिकली बाय सेटिंग लेजिस्लेटिव्ह मेजर्स अपार्ट फ्रॉम द अवेअरनेस अँड कन्झर्वेशन. लोकांना त्याचं कायद्याचं जागरूकता सांगायला पाहिजे, तिथं सांगून जागरूकता निर्माण करायची लोकांमध्ये.
हे तुम्ही केल्यानंतर हा गुन्हा दाखल होतो, बरोबर आहे. आणि जैविक संवर्धनाचे महत्त्व कळायला पाहिजे लोकांना, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कन्झर्वेशन ऑल्सो इन्क्लूड्स, बरोबर आहे, नैसर्गिक अवस्थेमध्ये असणारे जे काही आहे तर ते, बरोबर आहे. कन्झर्वेशन जे आहे संवर्धनामध्ये त्याच्यामध्ये काय आहे, इन्स्टिट्यूट कन्झर्वेशन ऑल्सो इन्क्लूड द इंट्रोडक्शन ऑफ व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनली युज्ड इन टू फार्मिंग अँड हॉर्टिकल्चर. फार्मिंग म्हणजे शेतीचं फार्म तयार करणे, आणि हॉर्टिकल म्हणजे बागायत, बागकाम ज्याला आपण म्हणतो, बरोबर. बागकाम ज्याला आपण म्हणतो किंवा बागायत आपण शेती आपण ते करतो त्या पद्धतीने काय म्हणतो, एरिया नीड टू बी प्रोटेक्टेड स्ट्रॅटेजिकली बाय सेटिंग द नाही खालचा आहे ना. इन सिटू कन्झर्वेशन ऑल्सो इन्क्लूड द इंट्रोडक्शन ऑफ व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनली युजेस इन टू, ट्रॅडिशनली म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण शेती करत होतो, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल इन महाराष्ट्र पौरा ट्रॅव्हल्स इन सातपुडा, हा आदिवासी असणारा भाग आहे त्या ठिकाणी त्यांचं सांगितलेलं आहे. हाव प्रोटेक्ट द व्हरायटीज ऑफ कॉर्न म्हणजे धान्य विथ डिफरंट कलर्ड कर्नेल्स, बरोबर. डिफरंट कर्नल त्या ठिकाणी धान्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे बिया, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. ते सगळे पूर्णपणे कन्झर्व केले जातात, संवर्धित केले जातात, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर आता बघा पुढे, इंडिया हॅज अ 3 वर्ल्ड्स बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. बघा भारतामध्ये 3 अशा प्रकारचे त्या ठिकाणी आहे एरियामध्ये, त्या ठिकाणी एरिया विथ हाय डेन्सिटी ऑफ बायोडायव्हर्सिटी, बरोबर आहे. हाय डेन्सिटी ऑफ जैविक विविधतेनं खूप व्यापलेलं आहे, घनदाट आहे, अरण्य आहे त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये झाडं सुद्धा आहेत, विविध प्रकारचे वेगवेगळे झाडं आहेत, प्राणी आहेत, वनस्पती खूप वेगळ्या वेगळ्या प्रकार, असं घनदाट त्याला हॉटस्पॉट असं. वेस्टर्न घाट, इंडो बर्मा अँड ईस्टर्न हिमालयाज. लक्षात आलं, हे खूपच घनदाट अरण्याचे भाग आहेत. पुढे, इट हॅज बीन एस्टिमेटेड दॅट प्रोटेक्शन ऑफ दीज डायव्हर्सिटी रिच हॉटस्पॉट कुड रिड्यूस द एक्सटिंक्शन रेट बाय द ऑलमोस्ट 30%. मग यांच्या प्रोटेक्शनमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी जर काही कमतरता जर निर्माण झाली, काय झाली, काही समस्या निर्माण झाल्या, तर त्यांचं त्या ठिकाणी आजच्या घडीमध्ये 30% त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. इंडिया ॲट प्रेझेंट हॅज 14 बायोफेअर रिझर्व्स. बघा बायो रिझर्व्स ठेवलेले आहेत त्या ठिकाणी. 19 नॅशनल पार्क, 90 नॅशनल पार्क आहेत. 448 वाईल्ड लाईफ सेंच्युरीज, सेंच्युरी म्हणजे अभयारण्य, तिथं त्या ठिकाणी ते साठवून ठेवलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. इन महाराष्ट्र देर आर 5 नॅशनल पार्क अँड 11 सेंच्युरीज. किती त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 5 नॅशनल पार्क आहेत. मग काय पण आपण राष्ट्रीय उद्यान ज्याला आपण म्हणतो पार्क, आणि सेंच्युरी म्हणजे अभयारण्य, हे त्या ठिकाणी साठवून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्यामध्ये पूर्णपणे काळजी घेतली जाते, नोंद घेतली जाते, कोणता प्राणी कमी होऊ लागले, कोणतं झाड कमी होऊ लागले, कोणता ना काही आपण न करता काही नैसर्गिक सुद्धा समस्या येतात. एखादा रोग राहील, जसं आपल्याला व्हायरसनं जसा परेशान केलं, तिथे एखादा व्हायरस निर्माण होऊ शकते, एखादा बॅक्टेरियाचं रोग निर्माण होऊ शकते, एखादा आपल्याला माहीत आहे पिकामध्ये एखादा रोग जर निर्माण झाला तर पीक पूर्ण साफ करून टाकते. जंगलामध्ये सुद्धा तसंच आहे, बरोबर आहे. आणि जंगलामध्ये जर जात असताना काही बिड्या सिगारेट उडू देत नाहीत, नाही तर लोक पितू का असं फेकून देता तुम्ही, आणि थोडंसं आग लागली की झालं, एवढं पेटते की ते विझवायला आपल्याला शक्य नाही, एवढं असं आहे ते. म्हणून जंगलामध्ये अशा या गोष्टीसाठी बंधन असतात, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, इंटरनेट माय फ्रेंड असं म्हणलेलं आहे, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटेक्टेड एरिया. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटेक्टेड एरिया बायोफोर रिझर्व, ते साठवलेले नैसर्गिक पार्क अँड वाईल्ड लाईफ सेंच्युरी, अभय अरण्य, जंगली प्राण्यांचे अभय अरण्य, हे इन्फॉर्मेशन इंटरनेटवर जाऊन म्हणजे कलेक्ट करा असं म्हणते. खूप त्याच्यावर माहिती आहे, बरोबर. चला, कॅन यू रिकॉल
व्हॉट आर सॅक्रिड ग्रूव्ज? सॅक्रिड म्हणजे काय? पावित्र धार्मिक कामासाठी या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये आता बघा या ठिकाणी काय म्हणतंय, इंडिया कल्चर अँड ट्रॅडिशन्स ऑलवेज. इंडिया कल्चर आपली संस्कृती, भारतातली ट्रॅडिशन म्हणजे पारंपरिक पद्धतीने, बरोबर, ऑलवेज कनेक्टेड विथ नेचर, निसर्गाशी जोडलेली आहे. लक्षात आलं? घराच्या समोर आजही आपण काय तुळस आपण हे करतो, त्याची पूजा सुद्धा करतो, बरोबर. लक्षात आलं? पूजा हा धार्मिक विधी झाला, पण त्यापासून मिळणारा ऑक्सिजन आहे. आणि घरासमोर तर मित्र असं म्हणतो की प्लॅन्टचं कल्टिवेशन असावं. ज्या लोकांना छंद असतो ते छंद करणारी खूप छान आपलं घराच्या समोर छोटंसंच का असं ना एक छोटंसं गार्डन तयार करतात. ज्यांना कंटाळा आहे त्यांना झोपेतून उठूच वाटेना, बसलेल्या ठिकाणी उठूच वाटेना, काम म्हणलं की जीवावरच येते त्यांना. ते उठ म्हणलं की मी तर म्हणतो त्यांना JCB मशीन उठून उठवावं लागतं काय कसं वाटतं ते. असं कधी कधी असं वाटतं त्या ठिकाणी. का? एकदा बसले की बसले, खाल्ले तिथे झोपले. हे योग्य नाही. लक्षात आलं? शरीरामध्ये चंचलपणा असावा. मी ह्याच्या अगोदर सांगतो, बायोलॉजी शास्त्रातून सांगितलं जेवल्यानंतर कधीही आराम करायचा नाही. शुगर BP होण्याचे कारण हे असतात. घरातलं जर कोणी जर ऐकत जर नसेल तर त्यांना सुद्धा सांगा, जर त्याने ऐकत नसेल तर त्याला तरी निमित्त करून तू फिरून तरी आणा, नंतर झोपा. लक्षात आलं? हे बायोलॉजीची खूप महत्त्वाची गोष्टी आहेत, लक्षात असू द्या. आणि या गोष्टीकडे आपण लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे. पुढे या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी बघा सगळ्या गोष्टी आपल्याला काय निसर्गाचं सगळं काही. इंडियन कल्चर अँड ट्रॅडिशनल आर ऑलवेज कनेक्टेड विथ नेचर अँड रिच्युअल आर लेड डाऊन. रिच्युअल म्हणजे धार्मिक क्रियासाठी आपण, बरोबर आहे, आर लेड डाऊन टू प्रोटेक्ट द बायोडायव्हर्सिटी. त्यासाठी मात्र आपण त्याचं संवर्धन करतो. इन मेनी कल्चर स्ट्रेचेस ऑफ फॉरेस्ट वेर सेट aside and protected in the name of Almighty, which are called sacred grove. त्याला आपण काय Almighty म्हणजे त्या ठिकाणी सर्व शक्तिमान मानतो आपण त्याला. आपण पूजा करत असताना काय करतो, सर्वस्वी त्याला मानून त्या ठिकाणी पूजा करतो, असा त्याचा अर्थ आहे. सच सॅक्रेड ग्रूव्ज, अशा प्रकारची जी सॅक्रेड ग्रूव्ह धार्मिक विधीनं कंट्रोल केले जातात, आर फाउंड इन काशी, बरोबर आहे, जैंतिया हिल्स मेघालय, वेस्टर्न घाट रिजन ऑफ महाराष्ट्र अँड कर्नाटका, अरवली हिल्स, अरवलीचे पर्वतादे आपण म्हणतो, ऑफ राजस्थान अँड बास्टार अँड चांडा अँड द सरगुजा एरिया ऑफ मध्य प्रदेश. हे प्रदेशांचे काही भाग या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत, असा त्याचा अर्थ. त्याच्यामध्ये या ठिकाणी पुढे बघा, सॅक्रेड ग्रूव्ह सर्व द ओनली चान्स ऑफ द सर्वायवल फॉर सम एंडेंजर व्हरायटी ऑफ द ॲनिमल अँड प्लांट स्पेसीज. यामुळे हातातलं काय कंगन असं घेऊन असं खेळायचं, बरोबर आहे का? तिनं तसंच करू तिनं हातात घेऊन, ते अजून काढू नको ग माया, अजून हातात ठेव, तसं करू नको. हां, चला आता बघा पुढे. म्हणून या ठिकाणी काय म्हणत होतो, हे यामुळे एंडेंजर्ड झालेल्या प्राणी आणि वनस्पतींच्या जाती सेक्रेड होत आहेत, असा त्याचा अर्थ. लक्षात आलं? प्राणी आणि वनस्पती. म्हणून ट्रायबल डू नॉट अलाउ टू कट इव्हन ए सिंगल ब्रँच ऑफ ट्री फ्रॉम द सॅक्रेड ग्रूव्ह. ट्रायबलमध्ये आदिवासी लोक सुद्धा त्याचं जपणूक करतात, ते सुद्धा काळजी घेतात, लक्षात घ्या, तुडू देत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. बट विथ द इन्क्रीजिंग लस्ट अँड ग्रीड, लस्ट म्हणजे लालसा, ग्रीड म्हणजे लोभ, लालच इंसान को खा जाती है, बरोबर आहे. काय करतात त्या ठिकाणी माणसाने लालसापोटी जंगल तोड करून, झाडं तोड करून, आर सॅक्रेड ग्रूव्ह सेफ, बरोबर आहे. वी मस्ट थिंक अबाउट, याच्याबद्दल आपण निश्चितच विचार करावा, बरोबर आहे.
जंगल व्यवस्थित राहिलं, पर्वत म्हणजे जंगलात त्या ठिकाणी राहिला, नैसर्गिक साधन संपत्ती टिकून राहिली तर मानवाचं अस्तित्व, मानवाबरोबर दुसऱ्या प्राण्यांचे सिक्युरिटी होऊ शकते, असा त्याचा अर्थ. आता त्याच्यानंतर बी भाग, एक्सिक्युटिव्ह कन्झर्वेशन. काही म्हणजे एक्सिक्युटिव्ह म्हणजे आता स्थानिक नाही, त्या ठिकाणी काय, काही स्पेसीज धोक्यात आले असतील तर त्यांना खास प्रोटेक्शन देणे, बरोबर आहे, असा त्याचा त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये या ठिकाणी काय, भूतकाळातील संरक्षण ज्याला आपण असं म्हणतो, पहिले से चलते आवेले त्यांचे, आपण जुनं ते सोनं जे आपण म्हणतो, हां, ओल्ड इज गोल्ड, बरोबर आहे, जुनं ते चांगलं ते, बरं का, जुनं त्यामध्ये सगळं जुनं म्हणायचं नाही, आणि आता जे सगळं ओल्ड इज गोल्ड म्हणायचं नाही, पूर्वीचे ओल्ड इज गोल्ड असं म्हणायचं नाही. जे चांगलं आहे तेच, जे खराब पूर्वी खराब होतं ते रिमूव्ह, आजही खराब जे आहे ते रिमूव्ह व्हावं, चांगलं ते सेक्युर. चला पुढे. Sometimes when a species is critically endangered, काही वेळेस काही जाती धोक्यात आलं, त्यांचं अस्तित्व धोक्यात जर आलं असेल, स्पेसीज मेजर टू बी अंडर द टेकन टू बी प्रोटेक्टेड, त्याला सुरक्षित करणं आवश्यक आहे असं. तर इट माइट बी प्रोटेक्टेड इन द कॅपिटिव्हिटी, बरोबर, कॅपिटिव्हिटी म्हणजे त्याला बंदिस्त करायचं, त्यावेळेस ते जर धोक्या आला असेल तर त्याला बंदिस्त करून त्याचं प्रोटेक्शन करणे, बरोबर आहे, असा तर त्या ठिकाणी ॲज वन ऑफ द मेजर्स ऑफ प्रोटेक्शन, ते एक प्रोटेक्शनचा प्रकार आहे. उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये जे काही प्राणी आहेत असं करीत, उदाहरणार्थ हरणं आहेत असं करीत, आपण पूर्वी खूप होते, आता त्याची शिकार करून कमी होईल, तर काय करतात आता शासन, त्याला बंदिस्त करतात त्या एरियाला, आणि बंदिस्त करून त्याच्यामध्ये शिकार करू देत नाही, बरोबर, त्याचा दुसऱ्यांना येऊ देत नाही त्या ठिकाणी, त्या पद्धतीने त्यांचं रक्षण करणे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी दिस इज कॉल्ड, यालाच म्हणतात कॉल्ड एक्सिक्युटिव्ह कन्झर्वेशन. In these types of conservation, living beings are protected away from their natural habitat in a special setting. खास असं सेटिंग करून नॅचरल त्यांच्यासाठी ज्या नैसर्गिक याच्यामध्ये ते राहायला पाहिजे तसं त्या ठिकाणी निर्माण केलं जातं. जंगली प्राणी, जंगली काही पक्षी जरी असले तरी घरात आपण जर आणून जर ठेवले तर ते राहत नाहीत, किती तुम्ही खायला घाला त्यांना, ते त्या वातावरणामध्ये त्यांनी फ्री राहिलेले आहेत. आणि आपलं पाळलेलं पाळीव प्राणी जंगलात ठेवा, त्यांना राहू शकत नाही. का? कारण तो ज्या त्या वातावरणाशी ते एकरूप झालेले असतात. आपण पोसलेलं गाय, बैल, कुत्रा, मांजर जे काही असेल त्याला जंगलात सोडा, त्यांना परत घरी येते. का? कारण ह्या वातावरणाशी एकरूप झालेले ते, बरोबर, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी त्या वातावरणाशी एकरूप झालेले असतात. लिव्हिंग बीइंग आर प्रोटेक्टेड अवे फ्रॉम देअर नॅचरल हॅबिटॅट इन स्पेशल सेटिंग, वाइल्ड लाइफ सफारी पार्क, झूलॉजिकल पार्क, बॉटनिकल गार्डन्स, सर्व दिस पर्पज, यासाठीच हे प्राणी संग्रहालय आणि गार्डन जे आपण बॉटनिकल गार्डन असतील तर ते तिथे साठवले जातात, बरोबर. तिथं त्या ठिकाणी तुम्हाला सर्व जे प्राणी असतील तर ते उपलब्ध होतील. त्याच्यापैकी काही स्पेशल अशा प्रकारचं जे प्राणी असतील तर तिथे सुद्धा त्यांचं संवर्धन केलं जातं. त्यांना आपण संवर्धन करत असताना एखादा रानटी प्राणी आहे, त्याला जंगलामध्ये कसं वातावरण लागतं जगण्यासाठी, तसं आर्टिफिशियल सगळं इथं तयार केलं जातं. त्याचं मन रमावं, लक्षात आलं, त्याला ज्या पद्धतीने त्याच्या जंगलामध्ये त्याला हॅबिटॅट होतं तसं इथे निर्माण करून दिलं जातं, तसं तापमान निर्माण करून दिलं जातं, तसं त्याची सोय निर्माण करून दिली जाते. त्यावेळेस इथं त्या ठिकाणी तो कन्झर्व होऊ शकतो, असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी ॲनिमल विच हॅव डिक्रीज्ड इन नंबर, बघा, ॲनिमल विच हॅव डिक्रीज्ड इन नंबर आर अलाउड टू ब्रीड इन कॅपिटिटी इन ऑर्डर टू प्रोटेक्ट देम. जर अशा पद्धतीने त्यांची संख्या जर कमी व्हायला लागली तर त्याच सजीवांना एकत्रित बोलून त्यांची ब्रीडिंग घडवली जाते. नर मादीपासून त्यांचे एकत्र करून त्यांची पिल्लं त्या ठिकाणी तयार केले जातात. मग त्या पिल्लांचं संवर्धन केलं जातो, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांना नैसर्गिक पद्धतीने वातावरण दिलं जातं आणि त्यांना लहानाचं मोठे केलं जातं त्या ठिकाणी. अशा पद्धतीने त्या ठिकाणी केलं जातं, असा त्याचा अर्थ.
animal which are decreased in the number are allowed to breed in captivity in order to protect them. त्याच्यामुळे त्यांचं प्रोटेक्शन होऊ शकेल. फॉर एक्झाम्पल क्रोकोडाईल बँक ऑफ चेन्नई. चेन्नईमध्ये क्रोकोडाईल बँक आहे. आता हे क्रोकोडाईल बँक म्हणजे हे चेन्नईमध्ये पूर्वी त्याला काय म्हणत होते, मद्रास. आता चेन्नईमध्ये त्याला लक्षात नवीन अशा पद्धतीने हे क्रोकोडाईल बँक मी चेन्नईमध्ये बघितलेले आहे. खूप अशा प्रकारच्या मगरी असतात. मोठं तळं असल्यासारखं आहे, त्याच्यामध्ये एवढ्या मगरी आहेत. आणि मी तिथं विचार केला, त्यांना विचारलं की अहो एवढ्या मगरींना तुम्ही खायला आता कसं करणार आहेत. नाही त्यांना संवर्धन करायचं तर द्यावंच लागते. आता तिथं त्यांना खायला काय मिळते, तिथं जर नाही मिळत तर आम्ही आणून टाकतो ते. मग त्यांनी जे पैसे घेतात ना आपल्याला ते बघण्यासाठी, ते पार्कमध्ये जाण्यासाठी फुकट नसते, तिकीट असतं. तिकीट, त्या तिकिटावर त्या ठिकाणी ते त्या जनावरांचं खाद्य आणि तिथं साफसफाई करणारे, व्यवस्थापन करणारे त्यांचं पगार पाणी होत असते. कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळं बंद राहते, त्यावेळेस सगळ्यांची उपासमार होते, हेही माहीत असावं. चला पुढे. द सीड बँक आर एस्टॅब्लिश्ड टू कन्झर्व द वाईल्ड व्हरायटी ऑफ द फूड ग्रेन अँड व्हेजिटेबल. सीड बँक जर असेल तर त्या ठिकाणी त्याच्यामुळे काय होतं, वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या वनस्पतींच्या बिया ते साठवलं जाऊन त्या ठिकाणी गरजेनुसार त्याचा उपयोग केला जातो, असा त्याचा अर्थ. नाव एडेज मॉडर्न टेक्निक लाईक टिश्यू कल्चर. आपल्याला तर माहिती आहे टिश्यू कल्चर आपण बघितलेलं आहे. टिश्यू एका पेशीमध्ये एवढी ताकद असते, त्याला टुटीपोटेन्सी आपण म्हणतो. एका पेशीमध्ये किती ताकद असते. आपला जन्म किती पेशीनं झालेला आहे. आईकडून आलेले एक पेशी, वडिलाकडून आले एक पेशी, दोनच पेशी कॉम्बिनेशन झालं, तिथं झायगोट तयार झाला त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि मानव निर्मिती एवढा मोठा हिंस्र प्राणी तयार झाला. आपण हिंस्रच प्राणी आहोत ना, आपण तेवढे नाही चांगले, बरोबर. हां चला पुढे बघा या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी मॉडर्न टेक्निक लाईक टिश्यू कल्चर, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन ऑफ एग्स, हे व्हिट्रो फर्टिलायझेशन तर सांगितलं तुम्हाला. आणि क्रिओ प्रिझर्वेशन्स म्हणजे प्रिझर्वेशन ॲट लो टेम्परेचर -196 डिग्री सेंटीग्रेड ऑफ गॅमेट आर यूज्ड टू प्रोटेक्ट द एंडेंजर्ड स्पेसीज. या स्पेसीजना अशा प्रोटेक्ट करून त्या ठिकाणी त्यांचं संवर्धन केलं जातं, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. बाय नाव वी हॅव thus the understood the immense protection. इमेन्स म्हणजे अफाट अशा प्रकारचं महत्व ऑफ बायोडायव्हर्सिटीचं, बरोबर आहे. हे डायव्हर्सिटीचं काय आहे, खूप महत्व असं म्हणतात त्यांना त्या ठिकाणी. इमेन्स म्हणजे खूप अफाट महत्व आहे. इम्पॉर्टन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड डायरी नीड टू प्रोटेक्ट इट. म्हणजे डायरी म्हणजे काय, डायरी म्हणजे भयानक. भयानक याचं काय आहे, याची आपल्याला गरज आहे, म्हणून त्याचं प्रोटेक्शन करायचं असा त्याचा अर्थ आहे. ओके, इथे स्टॉप करू आपण.